आनंद हवा असेल तर नाम घ्यावे. शरीर स्वास्थ्याला लागणाऱ्या शरीरातल्या द्रव्यात जेव्हा कमी अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीर स्वास्थ्य बिघडतं. त्यालाच आजार म्हणतात. सुंठ हे असे औषध आहे की ते शरीरात कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करते आणि जास्त झालेले द्रव्य कमी करून आरोग्य राखते. नाम हे सुंठीसारखे आहे. पारमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतल्या ज्या ज्या गुणदोषांमुळे अडथळा येतो ते गुणदोष दूर करून भगवंताचं नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करतं. म्हणून कोणात कोणतेही गुणदोष असोत त्याने निष्ठेने नाम घेतलं की त्याचे काम बिनचूक होऊन तो ध्येय गाठतो. आपल्यात तेलाचा नंदादीप लावण्याची पद्धत आहे. तो अखंड तेवत ठेवायचा असतो. त्यात तेलाचा पुरवठा करावा लागतो. तसं ज्याला आनंदरूपी नंदादीप हवा असेल त्याने सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करत राहिलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घेतलं पाहिजे. आनंदाचा उगमच नामात आहे. केव्हाही आणि कुठेही पाहिले तरी बर्फामध्ये गारपणा हा असायचाच, त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायचाच असं समजावं. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणांवर अवलंबून असल्याने ती कारणं नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. म्हणून हा आनंद अशाश्वत होय. खावे प्यावे आणि मजा करावी हे तत्वज्ञान मला थोडंसं पटतं, पण त्यामध्ये मोठा दोष असा की ते देहबुद्धीवर आधारलेलं असल्याने कायमचे म्हणजे टिकणारे नाही. कारण आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली की याची मजा गेली. उलट येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा. रोज अगदी 5 मिनिटं का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्ष नुसतं जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो तसंच इथं आहे. जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी, पण आनंदाने जगणं नसेल तर ते मेल्यासारखंच आहे. ज्याच्याजवळ भगवंत आहे त्यालाच आनंदाचं जगणं प्राप्त होईल. म्हणून ज्याला जगायचं आहे त्याने नाम घ्यावं. सदा सर्वदा योग तुझा घडावा असं श्री समर्थांनी मागितलं. तुझा विसर न व्हावा असं श्री तुकाराम बुवांनी मागितलं. याचं कारण हेच की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोख उद्या उधार अशी पाटी लावतात. त्याप्रमाणे आपणही आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी. ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.